पहलगाम हल्ला झाला आणि त्यानंतर भारत पाकिस्तान मधला तणाव अजूनही निवळलेला नाहीये, किंबहुना आता तणाव वाढलेला आहे। आणि याच संदर्भातली आताची मोठी बातमी समोर येते। 7 मे रोजी म्हणजेच परवा सुरक्षा यंत्रणांना मॉक ड्रिल घेण्याचे आदेश आता केंद्र सरकारने दिलेले आहेत। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आदेश दिले असून सायरन वाजवण्याचे देखील राज्यांना आदेश देण्यात आले। शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता 7 मे नंतर कुछ तो बड़ा होने वाला है असं म्हणत भारताने युद्धाची तयारी केलेली आहे। दरम्यान 1971 साली सुद्धा भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी अशाच पद्धतीने मॉक ड्रिल घेण्यात आला होता आणि त्यामुळे आता सुद्धा यानंतर युद्ध होणार का याकडे सर्वांच्या नजर आहेत। दरम्यान कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकतं। 7 मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत। गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजवले जाणार आहेत। यासह शत्रूने हल्ला केल्यास स्वतःला वाचवण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे। क्रॅश ब्लॅक उपाययोजनेची सुद्धा अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत। दरम्यान या संपूर्ण मॉक ड्रिलच्या एकूणच नियंत्रणासंदर्भात सतीश ढगे यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। 7 मेला होणाऱ्या नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिलचं विशेष महत्त्व आहे। जर खरोखरच पाकिस्ताननं भारतातल्या काही महत्त्वाच्या शहरांवर अशा प्रकारचा एअर स्ट्राईक केला तर त्या एअर स्ट्राईक मधून कमीत कमी भारताचं नुकसान व्हावं, सामान्य जनतेनं स्वतःचं संरक्षण करावं, त्याचबरोबर त्या शहरातले महत्त्वाचे काही जे ॲसेट्स असतील, त्याचबरोबर मिलिटरीशी संबंधित काही महत्त्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी या अशा प्रकारच्या मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहेत। दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लष्कराने ब्लॅकआउट सराव केलेला आहे। फिरोजपूरमधील कॅन्टोन्मेंट बोर्डाने काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउटचा सराव केला। पोलीस, असामाजिक घटक, ज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवर कडक नजर ठेवण्यात येते। वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टोलनाक्यावर दक्षता वाढवण्यात आलेली आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। तर ब्लॅकआउटचा सराव आज पंजाबमध्येही करण्यात आला। पाकिस्तानला आता यामुळे धडकी भरलेली आहे, कारण की सर्व बाजूंनी सुसज्ज असा भारत त्यांच्यासमोर जर युद्धासाठी आला तर त्यांची काही खैर नाही। दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ॲक्शन मोडवर आलेले आहेत। सकाळपासूनच मोदींनी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटा लावलाय। आज दिवसभरामध्ये मोदींनी संरक्षण सचिव, गृह सचिव, संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठका घेतल्या। युद्धाच्या तयारीसाठी केंद्राच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। त्यामुळे कुछ तो बडा होने वाला है अशीच परिस्थिती सध्या आहे। दरम्यान आपण या संदर्भातली सविस्तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांची भेट झाली। संरक्षण सल्लागार आणि अजित डोवाल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली। गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासोबत चर्चा झाली। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधला तणाव वाढत चाललेला आहे आणि अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक झाली। यामुळे भारत पाक युद्धाचं काउंटडाऊन सुरू झालंय का आणि पुढे काय होणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पाकची आता खैर नाही। कारवाईच्या भीतीनं पाकचा थरकाप। पाकिस्तानच्या मुळावर शेवटचा घाव।
पहलगाम हल्ल्यानंतर पाकला तोडीस तोड उत्तर द्या अशी मागणी देशवासियांकडून होते. त्यातच भारतानं पाक विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. पाणी, जमीन आणि आकाशातही पाकची कोंडी करून शेवटचा प्रहार करण्यासाठी भारत सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलं. आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं. उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं. उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं. जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं. मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे. पाकच्या नाकेरीव आणत भारतानं क्षेपणास्त्र चाचण्या, अरबी समुद्रातील युद्ध सराव आणि युद्धनौकांच्या माध्यमातून पाकची झोप उडवली. त्यात भारतीय हवाई दलानं रशियाकडून 250 कोटींचा विशेष करार करून प्रगत इग्ला एस हे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळवण्याची तयारी सुरू केली. शत्रूची लढाऊ विमानं, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भारतात आता पाक विरोधातील कारवाईच्या तयारीनं चांगलाच जोर धरलाय. 26 एप्रिल 2025 पंतप्रधानांची पहिल्यांदा CCS बैठक. 30 एप्रिल 2025 लष्कर प्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक. 1 मे भारतीय सैन्याला पंतप्रधानांचा सर्वाधिकार. 3 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलासोबत बैठक घेतली. 4 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वायुदलासोबत बैठक. 5 मे भारत आणि जपान द्विपक्षीय बैठक. सर्व बैठकीत भारत पाकिस्तान तणावावर चर्चा. पाक विरोधातील युद्धाच्या रणनीतीची आखणी. भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आता चक्क पाकिस्तानमधले खासदार भारताबरोबर युद्ध झाल्यास इंग्लंडला पळून जाण्याची भाषा बोलू लागले. तरीही पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी पाकची अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान दहशतवादाविरोधात आता भारताला लढण्यासाठी रशियानं पाठिंबा दिलेला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. निष्पाप जीवितहानीबद्दल पुतीन यांनी शोक व्यक्त केलाय आणि या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळवून दिला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. दोन्ही नेत्यांनी भारत रशिया विशेष आणि विशेष अधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याचा आणि वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे आणखीनच दणाणले. दहशतवादाविरोधात लढाईसाठी रशियानं पाठिंबा दिलेला आहे. रशियाकडनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. निष्पाप जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी समर्थन देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील नागरिकांनी पाकिस्तान सरकारविरुद्ध भूमिका घेतलेली आहे. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारताबरोबर उभं राहण्याची भूमिका पश्तून नागरिकांनी केलेली आहे. यावेळेस पाकिस्तानमध्ये पश्तून नागरिकांवर अत्याचार होत असल्याने खैबर पख्तूनमधील इस्लामिक धर्मगुरूंनं भारताला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. भारताचं नौदल पाकला बेचिराख करण्याची भीती पाकिस्तानला सतावते. म्हणूनच आता पाकच्या मदतीला तुर्कस्तान धावून आलाय. मात्र तुर्कस्तान एवढा अतिशहाणपणा का करतोय आणि भारत तुर्कांची कशी कोंडी करू शकतो, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पाक घाबरला, तुर्की पुढे रडला. भारताचा धसका, तुर्की पाकच्या मदतीला. तुर्कीचा आगाऊपणा भारत ठेचणार. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा थरकाप उडालाय. त्यामुळे घाबरलेला पाकिस्तान तुर्की पुढे गडागडा लोळलाय आणि तुर्कीनं अतिशहाणपणा करत कुरापतखोर पाकच्या मदतीला TCG बुकाडा ही युद्धनौका पाठवली आहे. ही युद्धनौका कराची बंदरात दाखल झाली आहे. एवढंच नाही तर तुर्कीनं पाकिस्तान सोबत युद्ध सरावाला सुरुवात केली आहे.
तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार आहे. तुर्कीची युद्धनौका TCG बुकाडा पाकिस्तानच्या कराचीत दाखल झाली आहे. तुर्कीकडून लष्करी ड्रोनची पाकला मदत आहे. पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणासाठी तुर्कीची मदत होते. काश्मीर संदर्भात तुर्कीच्या भूमिकेवर भारताने अनेकदा आक्षेप घेतलाय. पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवायांना पाठबळ दिलं जातंय. मात्र तरीही तुर्कीचं पाकप्रेम उफाळून येतंय. त्यामागचं कारण काय आहे ते पाहूया. जागतिक स्तरावर तुर्की मुस्लिम देशाचं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. पाकला मदत करून खलिफा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न. पाकिस्तान किंवा इतर इस्लामी राष्ट्रांनाही तुर्कीची मदत होते. पाक आणि तुर्की शेजारी असल्यानं व्यापारी संबंध आहेत. खरं तर भारताविरोधातील कुरापतीत सहभागी होणारा तुर्की हा पहिला देश नाही. तर 1965 मध्ये युद्धाच्या वेळी इंडोनेशियानं युद्धनौका पाकच्या मदतीला पाठवली होती. मात्र भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तर आता पाकच्या ताफ्यात भारताच्या INS विक्रांतच्या ताकदीची एकही युद्धनौका नाही. त्यामुळे पाकनं तुर्कीची मदत घेतली. मात्र तुर्कीनेही ही लढाई धर्मावर नेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अति आगाऊपणा करणाऱ्या तुर्कीच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. अनेक देशांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या, आपली भूमिका जाहीर केलेली. चीन आणि अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवलेली आहे. दरम्यान कोणता देश कोणासोबत आहे हे आपण जाणून घेऊयात. तर भारतासोबत आहेत रशिया, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटली, इस्रायल, जपान आणि ऑस्ट्रेलिया. तर पाकिस्तानसोबत आहेत चीन, तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया. भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानला धडकी भरली आणि पाकिस्ताननं आज विशेष अधिवेशन बोलावलं होतं आणि आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये भारत विरोधी ठराव मंजूर झालाय. सभागृहामध्ये एकमतानं ठराव मंजूर झाला असून पाकिस्तानचं पाणी जर अडवण्याचा प्रयत्न केलास तर हा युद्धाचा प्रयत्न मानला जाईल असा ठराव मंजूर झालेला आहे. बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान भारतानं दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचे खासदारही घाबरले. भारत कधीही हवाई हल्ला करू शकतो. भारत ब्रह्मोस आणि सुपरसोनिक मिसाईलने हल्ला करेल अशी भीती संसदीय अधिवेशनात पाक खासदारांनी व्यक्त केलेली आहे. पाकिस्तान का अटैक इमिनेंट है. किसी भी वक्त, किसी टाइम पे आ सकता है. हिंदुस्तान ये अटैक, इमिनेंट अटैक एयर लॉन्च स्टैंड ऑफ वेपन्स के जरिए करेगा. अपना ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल के जरिए करेगा. अब स्पीकर, ये कोई शब बारात की सुरसुरी नहीं होती कि आदमी पॉइंट करे और वो उड़ जाए. उसके मुख्तलिफ चेक्स एंड बैलेंसेस होते हैं. उस सुपरसोनिक क्रूज मिसाइल की रेंज तकरीबन आपकी 450 किलोमीटर से ज्यादा होती है. तर हे होतं इस्लामाबाद मधल्या संसदेमधलं खासदाराचं भाषण, जिकडे आपल्याला समजतंय पाकिस्तान मधल्या खासदारांना भारताची किती धडकी आहे. दरम्यान इतकं असताना सुद्धा, भारताचं सामर्थ्य माहिती असताना सुद्धा पाकिस्तानकडनं मात्र भारताला पोकळ धमक्या सुरूच आहेत. आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विशेष सल्लागारानं अणुबॉम्ब टाकण्याची भाषा केली. राणा सनाउल्लाह खान असे या अधिकाऱ्याचं नाव असून भारतावर अणुबॉम्ब टाकला तर सारं काही नष्ट होईल आणि जगालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी पोकळ धमकी त्यानं दिलेली आहे. त्यानं काय धमकी दिलेली आहे पाहूया. पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार. आम्ही अणुबॉम्ब टाकला तर सर्व काही नष्ट होईल. अणुबॉम्ब टाकल्यास जगालाही मोठे परिणाम भोगावे लागतील. राणा सनाउल्लाह खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विशेष सल्लागार आहे. दरम्यान पाकिस्तानची वाटचाल आता लष्करी राजवटीच्या दिशेने जाण्याची चिन्ह दिसतात. कारण लष्कर प्रमुख आसिफ मुनीर जनरल परवेज मुशर्रफ यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसतंय.
मुनीर पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनं शहबाज सरकार उलथवण्याच्या तयारीत आहे. आसिफ मुनीरचा दहशतवाद्यांना मसिहा असल्याचा चेहरा जगासमोर आलेला आहे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आडून मुनीर कारगिल युद्धासारखाच कट आखत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे इम्रान खान यांचा कट्टर विरोधक असल्यामुळेच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मुनीरला निवृत्तीच्या 2 दिवस आधी लष्कर प्रमुख पदावर बसवलेलं. दरम्यान अवघ्या 100 तासांमध्येच पाकिस्तानचा गेम ओव्हर होणार आहे हे आम्ही का म्हणतोय? युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानची किती दयनीय अवस्था आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. 100 तासात पाकचा गेम ओव्हर. पाकचं लष्कर पुन्हा गुडघे टेकणार. पाककडे फक्त 4 दिवसांचाच दारुगोळा. भारताच्या विरोधात युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानची हवा फुस झाली आहे. त्याला कारण आहे सैन्य आणि सैन्याचा दारुगोळा. युद्ध आणि तेही अणुयुद्धाची वल्गना करणाऱ्या पाकिस्तानकडे केवळ 96 तास पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे. युद्धशक्ती कमजोर झाल्यानं पाकची शस्त्र फुसकी ठरणार आहेत. होय, पाकची शस्त्र फुसकी ठरणार आहेत. असं आम्ही का म्हणतोय ते पहा. हत्यारं दारुगोळा विकल्यानं शस्त्र भांडार रिकामं. 2023 मध्ये दारुगोळा विकून कमावले $364 दशलक्ष. सैन्यात रसद कपात, सराव बंद, युद्धाभ्यास नाही. पाकिस्तानची पूर्ण भिस्त ही M109 तोफा, BM-21 मल्टिपल रॉकेट लॉन्चर आणि SH-15 माउंटेड गन सिस्टीमवर अवलंबून आहे. सध्या पाकिस्तानकडे तोफा आहेत पण त्यात घालायला गोळे नाहीत. बंदुका आहेत पण गोळ्या नाहीत. लॉन्चर्स आहेत पण रॉकेट नाही. रणगाड्या आहेत पण चालवायला इंधनच नाही. म्हणायला सैन्य आहे पण त्यांना खाऊ घालायला रेशन पाणी नाही. म्हणूनच आत्मविश्वास डळमळलेल्या या सैन्यानं मरण्यापेक्षा राजीनामा देणं पसंत केलाय. युक्रेन युद्धात पाकनं संधी शोधत कमाई केली आणि आपल्या देशाला आणि देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेत चालढकल केल्याचं आता पाकिस्तानातील जनताच म्हणतीये. कारण पाकनं 2023 मध्ये 42,000 BM-21 रॉकेट, 60,155 mm तोफगोळे, 1,30,000 रॉकेट विकून $1 मिलियन कमाई करत आपलं सैन्य भांडार रिकामं केलं. आणि म्हणूनच आता पाकिस्तानला चीन सारख्या विश्वासघातकी मित्राच्या भरवशावर हे युद्ध लढण्याची वेळ आली आहे. स्ट्रॅटेजिकरित्या हे खूप चुकीचं त्यांनी केलेलं आहे. कारण त्यांच्याकडे आता स्वतःसाठी गोळा बारूद नाही राहिला आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की हे प्रूव्हन फॅक्ट आहे. त्यांच्या स्वतःच्या चीफनी म्हटलं होतं, जनरल बाजवानी, की आमच्याकडे 3 दिवसापेक्षा अधिक लढाई करायची क्षमता नाही. आता तर पाकनं तुर्कस्तानकडून युद्धनौका आणून देशातल्या घाबरलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे युद्ध किती अल्पकाळ असेल याची कल्पना पाकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देखील आहे. आणि त्यामुळेच केवळ 100 तासात म्हणजेच 4 दिवसात पाकचा खेळ खल्लास होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पाकिस्तानला आता भारताच्या लष्करी कारवाईची भीती वाटते आणि भारताकडनं संभाव्य कारवाईच्या भीतीनं पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांकडनं संरक्षण मागणार आहे. पाकिस्ताननं सुरक्षा परिषदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आणि पाकिस्तानच्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 12:30 वाजता बैठक होईल आणि या बैठकीमध्ये पाकिस्तानकडून सिंधू नदी पाणी कराराबाबत मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे. भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला असून लष्करी पर्याय हा उपाय नाही असं महासचिव म्हणतात. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांना सहकार्य करा असं देखील यावेळेस महासचिवांनी म्हटलेलं आहे.